रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। NSG न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज नारायणगाव या ठिकाणी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आलेलो आहोत। तर इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम हा इंद्रधनु ग्रुप, सावित्रीबाई फुले विकास संस्था आणि जिजामाता पतसंस्था या 3 संस्थांनी आयोजित केलेला आहे। तर इथे संस्थापक उपस्थित आहेत, तर त्यांना आपण या कार्यक्रमाबद्दल विचारूया। ताई, काय सांगाल आपण? संक्रांत हा सवासणींचा सण असतो आणि दरवर्षी आम्ही हे मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू साजरं करत असतो। ह्याही वर्षी आम्ही 3 संस्था मिळून, मग सावित्रीबाई फुले असेल, इंद्रधनु ग्रुप असेल, जिजामाता पतसंस्था असेल, ह्या 3 संस्था मिळून आम्ही हे हळदी कुंकू साजरं करत आहोत। आणि ह्या 3 संस्थांमध्ये जवळजवळ 4,500 महिला आहेत 3 संस्थांमध्ये। त्यामुळं हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होत असतो दरवर्षी। काय सांगाल तुम्ही इंद्रधनु ग्रुप बद्दल? इंद्रधनु ग्रुप स्थापन होऊन 12 वर्ष झाली आहेत। आम्ही याचे 12 मेंबर बॉडी मेंबर आहोत। 12 मेंबर आहोत आम्ही। 12 मेंबर स्वखर्चाने हा चालतो, शून्य फंड घेऊन। म्हणजे बायकांना आम्ही दरवर्षी इंद्रधनुतर्फे 8 प्रोग्राम देतो। पहिलं गिफ्ट मिनिमम फी घेतो, एक 400-500 रुपये, आणि मिनिमम खर्च घेऊन त्यांना त्याच्यात आम्ही 8 कार्यक्रम देतो। पहिलं म्हणजे गिफ्ट देतो, नाटक देतो त्यांना। मिनथडी म्हणून आम्ही भरवतो, ती म्हणजे बचत गटासाठी भरवतो की आपल्या महिलांना चांगला मार्केटचा प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून तो भरवतो। उद्देश तोच आहे आमचा। आणि मग असे छोटे छोटे वर्कशॉप वगैरे, एंटरटेनमेंट प्रोग्राम, कॉम्पिटिशन्स असं घेतो। ह्या पद्धतीने आम्ही इंद्रधनु ग्रुप चालवतो। त्याचा हेतू काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ह्या उपक्रमात उपस्थित झाल्यावर म्हणजे तुम्हाला काय वाटते? गेले 2011 साली आपण इंद्रधनु ग्रुपची राजूताईंच्या माध्यमातून स्थापना झाली आणि मुळात उद्देशच असा आहे की स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं करणं आणि त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून देणं हा या इंद्रधनु ग्रुपचा मूळ उद्देश आहे। हळदी कुंकाच्या निमित्ताने तुम्हाला तर माहिती आहे की सगळ्या महिलांचा आनंदाचा सण आहे। सगळ्या कपाटात साठलेल्या साड्या निमित्ताने बाहेर येतात आणि महिला खुश होऊन एकमेकींना भेटतात, मैत्रिणींना भेटतात। आणि म्हणून इंद्रधनु ग्रुप, जिजामाता पतसंस्था आणि सावित्रीबाई फुले महिला विकास संस्था ह्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानं हा हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो। आत्ता जसं यावर्षीच्या आमच्या अध्यक्षा प्रांजलताई, आमची मैत्रीण, यांनी हे सांगितलं की इंद्रधनु ग्रुप हा वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम, प्रबोधनात्मक आणि स्त्रियांचा विकास कसा होईल या निमित्ताने जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते आपण इंद्रधनु ग्रुपतर्फे देतो। यामध्ये आपण महिलांना एक फ्री नाटक असतं, ट्रीप असते, त्यानंतर विविध गुणदर्शन असतं। म्हणजे विविध गुणदर्शनाचा आपल्या इंद्रधनु ग्रुपचं असं वैशिष्ट्य आहे की अगदी 18 वर्षांच्या तरुणीपासून ते 70 वर्षांच्या तरुणीपर्यंत सगळ्या जणी या व्यासपीठाचा अतिशय आनंद घेतात आणि खुश राहतात। त्यानंतर मिनथडी जत्रा आपण भरवतो। म्हणजे खरोखर राजूताईंची जी कल्पना आहे ही इतकी इनोव्हेटिव्ह आणि त्याचा इतका फायदा झाला की आज शेकडो महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि या माध्यमातून हजारो महिला या एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे या माध्यमातून आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून याचं आवाहन करतो की जास्तीत जास्त महिलांनी इंद्रधनु ग्रुप जॉईन करा आणि जास्तीत जास्त ज्या सगळ्या विविध उपक्रम आम्ही त्यांच्यासाठी राबवतो त्याचा त्यांनी आनंद घ्या। वर्षातून आम्ही दर महिन्याला एक उपक्रम असतो, एकूण 12 उपक्रम आपण घेतो। आणि याच्यामध्ये सगळ्यात आकर्षण म्हणजे असतं मिनथडी जत्रा, की ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून स्टॉल्स लागतात आणि अतिशय वाजवी दरामध्ये। म्हणजे आपल्याकडे प्रत्येक गोष्ट, आपण इंद्रधनु ग्रुप हा ना नफा ना तोटा, आम्हाला तोटा म्हटलं तरी चालेल अशा माध्यमातून आपण हा चालवतो। आणि महिलांकडनं अगदी वाजवी नाटक, त्यानंतर दरवर्षी अतिशय गाजलेली नाटकं आपण आणतो। त्यानंतर ट्रीप असते, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं घेतो। चायनीज प्रशिक्षण आहे, आईस्क्रीमचं प्रशिक्षण आहे, किंवा पंजाबी वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस महिलांना शिकवणं, अशा विविध उपक्रम आपण त्यांच्यासाठी घेतो। वर्कशॉप्स घेतो। नवरात्रामध्ये श्री सुक्त आणि दांडिया असतात महिलांसाठी। बऱ्याच वेळेला कसं असतं की बाहेर कुठे महिलांना वावच नसतो आणि मग अशा वेळेस त्यांना कुठलं तरी असं माध्यम हवं असतं की जिथे फक्त स्त्रिया आहेत, मैत्रिणी आहेत आणि जिथे त्या स्वतः व्यक्त होऊ शकतात। आणि मग म्हणून आपण हे असे उपक्रम राबवतो।
किती महिला आहेत या ग्रुपमध्ये? इंद्रधनु ग्रुपला जवळजवळ 1000 ते 1200 महिला फक्त इंद्रधनु ग्रुपचा विचार केला तर. आणि जसं आमच्या राजूताईंनी सांगितलं की या तिन्ही संस्था मिळून जवळजवळ 4 ते 5000 महिला या एकत्रितपणे एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत. या महिलांना जर तुम्ही काय आवाहन कराल, या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही तालुक्यातील महिलांना काय आवाहन कराल? जरूर आम्हाला खूप आनंद. किती फी असेल तुमची याची? याची अगदी वाजवी 500 रुपये फी आहे वर्षाची. याच्यामध्ये एक अतिशय सुंदर असं दोहर कॉटनचं खूप सुंदर यावेळेस आपण दोहर गिफ्ट दिलेलं आहे महिलांना. आणि या 500 रुपयामध्ये त्यांनी मेंबरशिप घ्यायची आणि वर्षभरासाठी त्यामध्ये नाटक एक फ्री असतं पूर्णपणे आपल्या मेंबर्सना. त्यामुळे जरूर मी आपल्या सगळ्यांना या माध्यमातून आम्ही सगळ्या मैत्रिणी आवाहन करतो की अगदी तालुक्यातल्या सगळ्यात महिलांनी जेवढ्यांना इथं जॉईन होता येईल त्यांनी जरूर व्हावं. तुमच्यासाठी हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. म्हणजे महिलांसाठी चालवलं महिलांचं व्यासपीठ म्हणजे इंद्रधनु ग्रुप. किती महिला आहेत या ग्रुपमध्ये? आणि 8 जे काही तुम्ही 12 हे सांगितलं मला, तर त्यामध्ये काय काय उपक्रम राबवले जातात? आता ह्या कमिटीवर आमच्या राजूताई संस्थापिका आमच्या सगळ्या असं म्हणजे आमची म्हणतात की नाही मोठी बहीण सखी काय म्हणावं असं आमच्या राजूताई आहेत आमच्या सगळ्यांसाठी. आम्हाला सगळ्यांना बांधणारा सोनेरी धागा म्हणजे राजूताई आहेत. आणि मग आम्ही 12 जणी त्यांच्या बरोबरीनं सगळं हा जो काही ग्रुप आहे हा चालवला जातो. आणि ज्या मेंबर महिला आहेत त्या जवळजवळ 1100 ते 1200 आहेत इंद्रधनु ग्रुपच्या. आणि जसं मगाशी राजूताईंनी सांगितलं की तिन्ही संस्थांचा विचार केला तर जवळजवळ 4,500 ते 5,000 महिला ह्याला जॉईन झालेल्या आहेत. हा जो काय ग्रुप आहे हा किती तालुक्यामध्ये आहे? हा सध्या तरी जुन्नर तालुक्यामध्येच आहे. आणि आजूबाजूची खेडी सगळी. तुम्हाला वाटतं की आणखी तालुक्यांमध्ये व्हावा हा ग्रुप? हो नक्कीच जरूर. जसं मधुरांगण आहे किंवा लोकमत सखी मंच आहे तसाच हा इंद्रधनु ग्रुप सुद्धा तेवढाच बहरेल नक्कीच जर सगळ्यांची साथ मिळाली तर. आमच्या प्रियांकाताई बोरकर हे एक अतिशय धडाडीचं असं हे तरुण नेतृत्व आहे. तर त्यात आपल्या इंद्रधनु ग्रुपबद्दल आणि सगळ्या उपक्रमांबद्दल बोलतील. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. व्यासपीठ हे राजश्रीताईंनी जेव्हा चालू केलं तेव्हा त्यांनी सुरुवात एक छोट्याशा तिळाप्रमाणे केली होती आणि आता त्याचं इतकं मोठं वृक्ष झाला आहे की तुम्ही बघतातच आहे. ह्या सगळ्या संस्थांना 4 ते 5,000 महिला जोडल्या गेल्या आहे. आणि आम्ही इंद्रधनु ग्रुपमार्फत अनेक चांगले सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. तसेच आमची सावित्रीबाई जी संस्था आहे त्यातून अनेक प्रकारचे महिलांची प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. आणि आमची जिजामाता पतसंस्था आहे यात सगळ्या प्रकारची मदत महिलांना केली जाते. राजश्रीताई बोरकरांच्या मार्फत अनेक चांगले महिलांसाठी मोठे चांगले व्यासपीठ तयार झाले आहे. आणि मला असं वाटतंय की त्यांनी हे कामं जे केली आहे त्या मार्फत मीही पुढे त्यांच्या सोबत अशी चांगली कामे करावी आणि त्यांना त्यांच्या कामाला कुठेतरी चांगलं व्यासपीठ मीही महिलांना द्यावी असं मला वाटतंय. ग्रुपमध्ये काम करताय तर तुम्हाला काय, तुम्ही संचालक म्हणून या ग्रुपमध्ये काम करत आहात तर तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे काय सांगाल याबद्दल? जसं की आता माझ्या सगळ्याच मैत्रिणींनी इंद्रधनु ग्रुपबद्दल सांगितलं. जसं राजश्रीताई बोरकर ह्या संस्थापक आहे, प्रियांकाताई बोरकर, शीतलताई. तर याच्यामध्ये मी तशी नवीन मेंबर आहे. 5 वर्षापासून मी या ग्रुपला जोडली गेली. मी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकरी महिलांना, मग आम्ही 6 तालुक्यात काम करतो, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, शिरूर. तर त्याच्यात काम करत असताना महिलांना एक उद्योजकतेचं किंवा महिलांना पण एक प्लॅटफॉर्म वेगळं म्हणजे एक प्रशिक्षण किंवा अभ्यास आपण म्हणतो त्याच्यापेक्षा एक बाहेर मनोरंजनाचं पण हे पाहिजे. ह्या उद्देशाने मी खरं तर ह्या ग्रुपमध्ये जॉईन झाले. आणि जसं तुम्ही म्हटलात मगाशी की हे जे माध्यम आहे हे फक्त जुन्नर पुरतं, तर माझ्या माध्यमातून असंही की काही आंबेगाव असतील, काही खेड असतील, इकडून सुद्धा आपल्या ज्या उद्योजक महिला आहेत ह्या या ग्रुपचा एक भाग होत आहेत. कारण निमथडी सारखी जी यात्रा आहे याच्यामध्ये त्या बऱ्याचशा जणी त्यांना सुद्धा इथं प्लॅटफॉर्म भेटतो. आणि हाच उद्देश माझाही राहिला की आम्ही ॲज अ कमिटी मेंबर म्हणून या ग्रुपमध्ये जॉईन झाले.
म्हणजे याच्यात तुम्ही एन्जॉयमेंट पण करताय आणि सामाजिक उद्योजकांना संधी पण देताय, नाही का? हो बरोबर, कारण कसं आहे की आपल्याला महिलांचं आर्थिक सक्षमीकरण तर करायचंच आहे. ह्या ग्रुप माध्यमातून म्हणजे बऱ्याचशा संस्था याच्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतात. पण सक्षमीकरण हे तेव्हाच होतं जेव्हा त्याचं फिजिकल म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हे तिन्ही सक्षमीकरण जेव्हा जोडले जातात तेव्हा खरं सक्षमीकरण होतं. आणि मग असं सक्षमीकरण करायचं असेल तशा वेगवेगळ्या संस्था किंवा वेगवेगळ्या यांनी येऊन एकत्र महिलांवर काम केलं तर त्याचा रिझल्ट हा नक्कीच खूप चांगला असतो. कारण त्याच्यातून कारण आपण आम्ही आर्थिक सक्षमीकरणाचं काम करतोच आहे, त्याचबरोबर मी त्या महिलांना इकडेही जोडून घेऊन त्यांचं एक इमोशनल सक्षमीकरण किंवा जे म्हणतो की आपण त्यांचं थोडंसं इमोशनली पण हे करण्याचं म्हणजे अशा सगळ्या यांनी जर आपण महिलांवर काम केलं तर आजची महिला नक्कीच चांगली काय म्हणू की आपण एक व्यवस्थित किंवा चांगली पुढे समाजात पुढे जायला सक्षम होईल असं मला वाटतं. याच्यात त्यांचे तुम्ही प्रश्न वगैरे सोडवता का काही त्यांचे आता problem वगैरे? जसं ताईंनी सांगितलं की याच्यामध्ये आता हा इंद्रधनु ग्रुप, तर मी इंद्रधनु ग्रुपमध्ये मेंबर आहे, परंतु सावित्रीबाई फुले संस्था असेल किंवा काय अशा बऱ्याचशा काही संस्थांमध्ये महिलांचे वेगवेगळे प्रॉब्लेमसुद्धा सोडवले जातात ताईंच्या माध्यमातून आणि त्याचा नक्कीच महिलांना बरेचसा फायदा होतो. धन्यवाद ताई.